नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश 84 व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज पण नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. आज मी आलो आहे हरचेरी इथे श्री महालक्ष्मी नर्सरी श्री विनोद प्रभू देसाई यांच्या. तर आता मित्रांनो, मी महालक्ष्मी नर्सरीत आलो आहे. इथे त्या प्रवेशद्वाराशी त्यांची माहिती आहे, नंबर आहे विनोद प्रभू देसाई यांचा. तर आपण आता त्यांच्याबरोबरच फिरूया महालक्ष्मी नर्सरीमध्ये. नर्सरी येण्याचं कारण आहे की नेहमी मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करतो. तसं आज एक थोडंसं निसर्गाच्या सहवासात हरचेरी या गावात आलो आहे. रत्नागिरीतून एक 25 किलोमीटर आहे, जसं मगाशी मी म्हटलं. तर हे त्या सर्व श्री विनोद प्रभू देसाई. नमस्कार सर. नमस्कार. तर आता आपण त्यांच्या नर्सरीत जाऊया आणि त्यांच्या नर्सरीत काय काय आहे बघण्यासारखं आणि व्यवसायाच्या दृष्टीने नंतर मी तुम्हाला ते सांगेनच. पण तत्पूर्वी आपण त्यांच्यावर हळूहळू नर्सरीत जाऊया आणि काय काय आहे ते पाहूया. ही आता गेटवरच नागचाफेची झाडं लागवड केलेली आहे. याला वर्षातनं 2दा बहर येतो. वरती तुम्हाला शेंड्याला आता फुलं दिसतील आणि याचं काम आहे की परागीकरण करणं. याच्यावर एपिज मेरीफ्लोरा म्हणून एक मधमाशांची जात आहे, त्याला सातेरी म्हणतात. ती चावली तरी माणूस मरत नाही. अच्छा. आणि मिळतं आपल्या आंबागाडूच्या बागेत आणि फळझाडांना जास्त धरते. बरोबर. यातली झाडं 1-2 तरी लावावी, पण आम्ही ती गेटवरच लावली. मित्रांनो, आपण त्यांच्याकडे वेगळं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नर्सरीमध्ये. जसं की ते आता आपल्याबरोबर आहेतच. हा इथे ATM वस्त्रा म्हणतात त्याला, पण याचा ATM व्हिएतनामचा आंबा आहे हा. अच्छा. तर याला 12 महिने हा लागतो. ओके. हां, आता याचे मोठे आंबे काढून झालेले आहेत, पण याच्यावर बारीक कैरी पण दिसेल, जरा बऱ्यापैकी मोठा आंबा दिसेल, त्याच्यावरचे मोठे काढून झालेले आणि बारके पण दिसेल, मीडियम पण दिसेल. अच्छा. तर हा कुंडीत धरतो आंबा. ओके. याचं मोठं झाड नाही. ह्याचं आम्ही मोठं झाड केलेलं नाही, म्हणजे मोठी केली झाडं की विकली जातात. विकली जातात. हा, त्याला तर इकडे बघितलं तर किती मोहराला त्याच्या कैरी आले बघा. बरोबर. याच्यात 3 काय म्हणतात, व्हिएतनाम का? हा ATM व्हिएतनाम. किती दिवसात म्हणजे पीक हा लावल्यापासून 2-3 वर्षात धरायला सुरुवात होते. त्याचा आंबा मोठा साईज आहे आणि 2.5 जर तुम्ही पिकत घातलात तर याची चव चांगली आहे. अच्छा. हा, एकदम तुम्ही हापूसची तुलना केली तर तसं तुम्ही करू नका प्रत्येक वेळेला. पण याचा आपण जसा रायवळ आंबाची चव चांगली असते तशी याची चांगली चव मिळते. अच्छा. आणि मुळात त्याचं वैशिष्ट्य की 12 महिने आंबा मिळतो. पण आपल्याकडे कोकणामध्ये जवळपास 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्यामुळे याचं पावसाळ्यात मोहर टिकत नाही. बरं. हा, मग ते 4 महिने सोडले तर त्याला वर्षभर आंबे असतात. मित्रांनो, वर्षभर आंब्याची सोय आहे. तुम्हाला नेहमीच आपण व्हरायटी आहे ती डॉर्फ व्हरायटी ती आहे, कमी उंचीवरच. म्हणजे हे पहिल्या वर्षीपासूनच सुरुवात होतात. याला काय म्हणतात, डॉर्फ का? हा, ही ATM थायलंडचा आंबा आहे हा. अच्छा. याच्या प्रत्येक आंब्याच्या मोहराला तुम्हाला कैरी दिसेल बघा. अगदी सगळ्या झाडांवर तुम्हाला इकडे पण दिसेल, मोठा आंबा पण दिसेल. ही डॉर्फ व्हरायटी, पण थायलंडची व्हरायटी आहे. अच्छा. पण ह्याला प्रतिसाद असतो का? हो, बरेच लोक नेतात का? बरेच लोक नेतात. अच्छा अच्छा. बघा मित्रांनो, थायलंडची एक जात आहे. म्हणजे जगभरात कुठे कुठे आंबे आहेत त्यातल्या काही जाती ह्यांनी यांच्याकडे ठेवलेल्या आहेत विक्रीला. आणि अगदी छोट्या झाडाला पण फळ आलेलं दिसतंय आपल्याला. तर ह्या आता 2 जाती दाखवल्यात, ते साधारण किती वर्षांनी म्हणजे हाताशी लागतं? म्हणजे ही आता 2ऱ्या वर्षी धरायला लागते, ती 3ऱ्या वर्षी धरायला लागते. अच्छा. ATM व्हिएतनाम म्हटलं तुम्हाला, ती 3ऱ्या वर्षी. ही 2ऱ्या वर्षी धरायला लागते. अच्छा. आणि याला म्हणजे खरोखरच असं भरलेलेच असतं, लगडलेलेच आंबे असतात. याला पण 7-8 महिन्याचं पीक आहे का हे? हा, हे कायमस्वरूपी पाऊस सोडला आपल्याकडे. पण सोलापूर, परभणी, नांदेड तिकडे जिकडे पाऊस कमी असतो तिकडे वर्षाचे 12 महिने आंबे मिळतात त्याला. पण मग मातीच्या ह्यानी फरक पडत नाही का? चव थोडीशी फरक पडत नाही तेवढा. अच्छा अच्छा. हा तैवान पिंक म्हणून एक हे पेरूचं व्हरायटी आहे. याला प्रत्येक ठिकाणी बघा पेरू लागलेत. 1, 2, 3, 4 इकडे 4 आहेत, खाली पण आहेत, वरती पण आहेत त्याच्या शेंड्याला.
ते तुम्हाला दिसतंय का मित्रांनो पेरू धरलेला? हे बघा, हा इथे आहे, हा बघा. हा इथे आहे. याचं वैशिष्ट्य असं की याला पिंक कलरचा आतून पेरू असतो पेरू आणि याला भरघोस पेरू लागतात. अच्छा. आमच्याकडे बरेच जण जे येतात नर्सरीमध्ये हां कस्टमर, ते म्हणतात की अमुक ठिकाणी आम्ही आणलं होतं पण ते आम्हाला लागले नाहीत पेरू. तर जी झाडं आमच्याकडे जेवढी म्हणून आम्ही करतो हां त्याचा असा प्रयत्न आमच्याकडे आहे की त्याला फळं लागली पाहिजे, निदान एकतरी फळ त्या माणसाला दिसलं पाहिजे. याला आता नाही म्हटलं तरी 12-15 फळं लागलेली आहेत. मित्रांनो बघा इथे तुम्हाला दिसतंय फळ लागलेलं, पेरू लागलाय छोटा, तो थोड्या दिवसांनी मोठा होईल. हा पेरू आतून जसं ते म्हणाले की गुलाबी आहे, पिंक कलरचा आहे. मला वाटतं इथे त्यांच्याकडे काही लोक बघायला पण आलेले दिसतात आपल्याला, कस्टमर आहेत, त्यांचे सहकारी जे असतील त्यांच्या फार्म हाऊसमधले, नर्सरीमधले. अच्छा. याचं वैशिष्ट्य की हा आतून लाल असतो आणि याला 7-8च बिया असतात. पेरू मोठा होतो, चांगली तुम्ही मेहनत केली तर अर्धा किलोपर्यंत पेरू होतो मोठा. अच्छा. हां, आणि नाहीतर 300 ग्रॅमचा तरी होतोच. अच्छा. हां, आणि याचं पेरू ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला पण माहिती नव्हतं. हां हां. आणि लोकांकडे चौकशी केली तर याचे जे शेंडे आहेत, साधारण तुम्हाला 2-2.5 फुटाचं झाड झालं की हात आम्ही शेंडा पकडला बघा, याची जी मधली अंकुर आहे हा कट करून टाकायचा. हा कट करून टाकलात ना की याला मग असे पेरू धरायला सुरुवात होते. बरोबर. हे आता पडले त्याचं. बरोबर. पण आता इथे बघा त्याला हे आलंय, फूल आलंय. तर त्याचे शेंडे कट करायचं म्हणजे अंकुरवरचा कट करायचा. हे असे अंकुर आहेत ते कट करून टाकायचे. साधारण बऱ्यापैकी झाड वाढलं. ह्याला कुठल्या म्हणाला तुम्ही? हा रेड डायमंड पेरू आहे. रेड डायमंड. हां, त्याला सुद्धा आता धरलंय, सुरुवात झाली याला, काही काढून झाले. ओके. हा बघा, हे नेणारे पण अनेक लोक असतील. हो हो. आता आम्ही आमच्या माहितीसाठी म्हणून मोठ्या कुंडीत भरलेला आहे, पण मोठ्या कुंडीत तो धरला चांगला की तरी सुद्धा लोक नेतो. बरोबर. त्याला कुठल्याही प्रकारची फवारणी करायला लागत. मित्रांनो हे बघा, काउमिन नावाचं एक आंब्याची जात आहे, परदेशी व्हरायटी. परदेशी व्हरायटी आहे त्यांच्या माहितीनुसार. तर हे पण असंच येतं का 4 ते 5 वर्षांनी? हां, हे 4 ते 5 वर्षात धरायला सुरुवात होते. जरा आणखीन मोठं झालं, हे आता 2 वर्षाचंच झाड आहे. अच्छा. याला सुद्धा आम्ही याचे शेंडे आहेत ना, हे बघा दाखवतो मुद्दा, हे शेंडे खुटले ना याला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फांद्यात. ह्याचे आता शेंडे आम्ही जे वरनं खुटत राहिलो तर हे ठेंगू राहणार. ही व्हरायटी याला छाटणी पद्धत म्हणतात किंवा प्रोनिंग पद्धत म्हणतात. अशी जर तुम्ही प्रत्येक फळझाडाला केलीत, नारळ सुपारी पण बाकी आंबा, काजू, पेरू, चिकू याला केलीत ना तर तुम्हाला हे झाडं कुंडीतल्या कुंडीत धरतात. आणि आमचा आता प्रयत्न असा आहे की प्रत्येकाच्या कमी जागेत अशी आता धरली तर लोकांचा पण रिस्पॉन्स चांगला. बघा, यांच्या नर्सरीमध्ये एक त्यांचे ग्राहक आलेत. सर नमस्कार, आपलं नाव कसं? माझं नाव प्रसाद साखरकर. आम्ही पण सरांचं आधी व्हिडिओज बघितलेला आणि नंतर प्रत्यक्ष येऊन सरांना भेटलो पण आम्ही. आणि सरांनी इतकी उत्कृष्ट माहिती आम्हाला सांगितली की आमचं सगळं शंका निरसन झालं. आणि आता जेव्हा ऍक्च्युली आपल्याला जायचंय घ्यायला तेव्हा मग आता आम्ही परचेस करायला आलोय. बरोबर. आता त्यांची माणसं मला काढून देतात. तर आणि खूप छान नर्सरी आहे. आणि मला मी तर सांगेन ह्यांचं जे नॉलेज आहे ना ते घेण्यासाठी म्हणून तरी या. ऍटलीस्ट ज्यांना माझ्यासाठी जे नौके लोक आहेत ज्यांना माहिती नाही त्यांना हे खूप छान पद्धतीने सगळं समजावून सांग. आपण कुठून आलाय? मी कल्याणवरून आलोय. कल्याण. आणि आता प्लॉट माझा मेरवीमध्ये पावसच्या जवळ माझा प्लॉट आहे. बरोबर. बघा, आपल्याला जाता आता त्यांच्याकडे ग्राहक पण, त्यांची पण थोडंसं एक बाईट मिळाला. धन्यवाद. आपण आता जरा काजूची एक व्हरायटी बघूया. कुठला हा नेहमीचा नाहीये? हा नेहमीचा काजू नाहीये, मग काजूचंच झाड आहे. पण हा रंगीबेरंगी काजू म्हणतात ना, व्हेरिकेटेड. तसं याची पानं पण लाल आहेत, बोंड पण लाल आहे, बी पण लाल आहे. याच्या आतला गर सफेद असतो, व्हाईट. ओके. पण हे बंगल्याच्या भोवती एखाद दुसरं झाड लावण्यासाठी म्हणून लोक नेतात. आणि 100% धरणारं झाड आहे. याला दुसऱ्या वर्षीपासूनच मोहर येतो, तिसऱ्या वर्षी धरायला सुरुवात होते. आणि ज्यांना थोडेशाच बी हवी असते, जास्त मोठं झाड नको असतं, डॉर्फ हवा असतं, त्यांच्यासाठी हे झाड चांगलं आहे. बरोबर. तर काजूची एक व्हरायटी आपण आता बघितली. इथे एक रेड मलेशियन दिसतो. हा रेड मलेशियन चिकू आहे.
याला किती रेड मलेशियन चिकू आहे. याला किती फुलं आलेत बघा. बरोबर. आणि तशीच फळं पण बघा इथे. हे बघा आता याला चिकू पण धरलेले चिकू पण धरलेले. याचे एकदा हा काढून झाले. नेहमी चिकू पेक्षा वेगळा आहे का? हो, हा आतून लाल आहे. आतून लाल हा आहे. मलेशियातली जाते. अच्छा. आतून लाल आहे. याला सगळ्यात जास्त डिमांड आहे आणि याचा चिकू अर्धा किलो पर्यंत होतो. आता एक चिकू इथे आहे, मित्रांनो एक चिकू पण हा बघा. लहान आहे चिकू. अच्छा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा पण लहान आहे. अर्धा किलोचं एक फळ असू एक शकतं फळ असू शकतं जास्तीत जास्त. आणि याला सगळ्यात जास्त आणि डिमांड. हा चिकू आतून लाल आहे ते म्हणतात त्याप्रमाणे. आणि गोडीला पण अतिशय चांगला आहे. अच्छा अच्छा. म्हणजे मोठा चिकू झालं, फळ मोठं झालं तर गोडी उतरते ना, कमी हा. होते, तसं होत नाही याचं. बरोबर. त्यावरनं आणलेली आहे. याला आता फणस मित्रांनो कुंडीत फणस लावलेलं दाखवते बघा. नाव कसं म्हणाल ते? आहे. बारमासी म्हणून. बारमाशी फणस. फक्त आता ते कलकत्त्याला बारमासी धरतो तो 12 महिने. अच्छा. आमच्याकडे धरतो कायचं बघण्यासाठी. बघण्यासाठी आणले तुम्ही. हा. मित्रांनो हा बघा बंगालचं तिकडचं त्यांनी एक जात आणलेली आहे बारमाशी, म्हणजे 12 महिने फणस धरतो. 12 महिने फणस त्यांच्याकडे धरतो. अच्छा. तिथल्या हवामानाला, तिथल्या जमिनीला तो धरतो. सूट आहे. बरोबर. आपल्या जमिनीला सूट होईल काय तुम्ही? बरोबर. त्यांच्याकडे त्यांनी बघायला आणलंय आणि जर यशस्वी झालं तर ते ग्राहकांसाठी उपलब्ध करतील. हे आता एक सोनचाफ्याची मध्येच व्हरायटी आहे. हा राणी कलरचा सोनचाफा आहे. त्याचं फुल आता उमलून गेलेलं आहे. तुम्हाला आता आणि 2-3 दिवसापूर्वी याचं चांगलं मिळालं असतं फुल बघायला. अच्छा. हां, याला फुलं फार कमी येतात पण दिसायला एकदम गोंडस फुल येतं याचं. अच्छा. हां, आणि हा सोनचाफ्याचा प्रकार आहे. हां हां त्याची पानं काही सोनचाफ्यासारखी दिसत नाहीयेत, हां. पण हा राणी कलरचा सोनचाफा वेगळ्या रंगाचा आहे. अच्छा. मित्रांनो ही बकुळीची झाडं आहेत बघा. फळझाडांबरोबर फुलांचं पण त्यांनी ठेवलं, जसं मगाशी त्यांनी दाखवले आपल्याला व्हरायटी. हा, नागचाफ्यासारखं हे पण एक फुलझाड आहे, बकुळ म्हणून. याला गावठी भाषेत ओवळ म्हणतात. अच्छा. हा, याला याची गजरे करतात. हा, आणि याला सुद्धा फार चांगला डिमांड आहे. याच्यावर सुद्धा मधमाशी येते. अच्छा. हे परागीकरणासाठी हे पण झाड चांगलं आहे. त्याच्याबरोबर इकडे आम्ही बोराची झाड कलमं आहेत ही. हां हां. ह्या बोराच्या कलमाला आता इथे फुलं आलेत बघा, आणि याला फळ पण इथे लागलंय. बरोबर. तर याच्यामध्ये 2 व्हरायटी आहेत. हे ॲपल बोर मधली व्हरायटी आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोठं फळ होतं. आपल्या सुपारीचं फळ होतं ना, पोपळ म्हणतात, तेवढं मोठं फळ होतं. बरोबर. आणि याच्यामध्ये रेड व्हरायटी आहे आणि एक हिरवी व्हरायटी, अशा 2 व्हरायटी आहेत. त्याला काय म्हणायचं? स्टार फ्रूट म्हणतात त्याला. स्टार फ्रूट. हा मित्रांनो स्टार फ्रूटचं झाड आहे बघा. फुलं आलेली दिसतात आपल्याला. आपण नंतर एक त्याचं झाड बघू ज्याला फळं पण आली आहेत. मित्रांनो हे अल्मेंडा नावाचं एक फूल आहे, तर त्याची पण त्यांनी रोपं इथे ठेवलेली आहेत. हे लांबनं आपल्याला जास्वंदासारखंच वाटेल, तशीच व्हरायटी आहे. रंग बघा किती छान आहे. मित्रांनो स्टार फ्रूट मगाशी म्हटलं ते हे आहे बघा, स्टार फ्रूटचं झाड. आणि हे गोड आहे, गोडीला चांगलं आहे. अच्छा. आंबट गोड आहे. पूर्वीच्या काळातली आंबट असायची. मित्रांनो हे बघा एक कलम आहे स्टार फ्रूटचं, तर त्याला कितीतरी फळं लागलीत. प्रत्येक झाडाला फळ लागलेलं. हां. मित्रांनो हा एक पेरूचं झाड आहे. याला म्हणतात व्हेरिकेटेड पेरू. याचं काय म्हणजे वेगळं पण सांगता येईल? हा, रेग्युलर पेरू जे असतात ना त्याच्यापेक्षा जरा रंगीबेरंगी हे झाड दिसायला चांगलं दिसतं लांबून. बरोबर. आणि याला पेरू पण तसेच हिरवा आणि व्हाईट कलर मध्ये असतात. हा बघा, हा पण पेरू तसाच दिसतोय बघा तिथे. आणि हे पण मोठे होतात पेरू, हे आतून लाल असतात. हे पण खायला छान असतं. बांबूची एक प्रजात आहे बघा, व्हेरिकेटेड बांबू. हे बंगल्याच्या शेजारी वगैरे लावायचं असेल, बरोबर, डॉर्फ व्हरायटी म्हणून लावायचं असेल, फार वाढत नाही, तर ही एक व्हेरिकेटेड म्हणून आहे. हे लँडस्केपिंग मध्ये फार चालतं. हो बरोबर. हे तुमच्या ओळखीचं आहे बघा, सोनचाफा, नेहमीचं माहितीतलं फुल आहे. ती पण रोपं त्यांच्याकडे आहेत. हा सौंदर्य म्हणून सोनचाफा आहे. प्रत्येक पानाला एक एक कळी येते याला, आणि कायम ती भरलेली असते फुलांनी. छान आहे. मित्रांनो त्या विनोद प्रभुदेसाई प्रगतिशील शेतकरी आहे, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर वेगवेगळ्या ग्राहकांकडनं पण सतत त्यांना काहीतरी चांगले फीडबॅक मिळतात. तर त्यांना असंच एक मिळाला होता, तर त्यांनी
नवीन हे आणले Elephant एलिफंट ॲपल म्हणून. तर ही त्याची पानं आहेत बघा. हे तुम्ही आत्ताच आणले का नवीन? हा, नवीनच आणलेले. जशी ग्राहकांची मागणी असते तसं मग आम्ही शोध लावून त्याचं आणायचं आणि विक्रीला ठेवायचं. पण हे आपल्या हवामानाला कितपत होतं का? होतं. आता हे कॉफीची झाडं आहेत. काही लोक म्हणाले आता आपल्याकडे कॉफी होते, सुपारीच्या बागेत, नारळीच्या बागेत, ही कॉफीची झाडं आहेत. अच्छा, कॉफीची जात आहे का? कॉफी पण व्हायला लागली आता आपल्याकडे. बघा आपण निसर्गात मस्त किती छान वाटते. बाहेर ऊन आहे पण तरी इथे सावली पडली छान. झाडांचा नैसर्गिक गारवा काही क्षण आपण अनुभवतोय. एक बराबा नावाचं फळ झाड आहे, इथे तुम्हाला दिसेल, बराबा फ्रूट म्हणून. याची सुद्धा गोड असतात फळं. हे सुद्धा 4-5 वर्षात लागतं आपल्याकडे. हे कसं फळ असतं म्हणजे? हे आता दाखवलंय बघा इथे चित्रात. म्हणजे सोललेल्या सुपारी एवढं ते असतं. मी खाल्लेलं आहे स्वतः ते. ओके ओके. हा, हे फळ चांगली, याला कमीत कमी 100 फळं येतात एका झाडावर. ओके. 2-3 वर्ष तयार होतं का? हा, 4-5 वर्ष लागतात आपल्याला. 5 वर्ष लागते. पाऊस जास्त असल्या कारणाने आपल्याकडे 4-5 वर्ष जातात. अच्छा. ब्लूबेरीची झाड आहे. मित्रांनो, ब्लूबेरीचं झाड बघा. खाली पिशवीवर लिहिलेलं पण. हो. इथे लिपोटे म्हणून एक झाड आहे इकडच्या बाजूला. हे काय फुल आहे का? नाही, हे पण फळझाडच आहे. अच्छा. जसे ग्राहक आम्हाला मागणी करतात तशी मग आम्ही आणून. लिपोटे म्हणून नावाचं एक फळ आहे बघा. तो फळ आता आपल्याला दाखवायला नाहीये त्याच्यावर, पण हे एक वेगळ्या प्रकारचं आहे. काय साधारण कसं असतं ते? आता गुगलवर सर्च करूनच बघायला लागेल. अच्छा, त्यांनी पण नवीनच आणले. हा, नवीनच आणलेले आहे. हे वेलची केळी आहेत. साधारण बऱ्याच लोकांना हे माहितीच असतं. आपल्याकडे कोकणात टिश्यू कल्चरची केळीची प्रजात आहे. आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात ही असते. माझ्या घरी सुद्धा गावाला आहे. चवीला अतिशय छान असतात. हे आता इथे हे त्यांनी काहीतरी नवीन आणले. हा, हे आता बाहेरून आम्ही आणतो कारण ही काय प्रजाती आपल्याकडे तयार होत नाही. रामबुटान हे येलो आहे. हे पण फळच आहे का? हा, हे याच्यावर फळं दाखवलेली आहेत बघा. याला काटे नाही येते, अगदी सॉफ्ट असतात आणि आतून एकदम गोड असतात. हे रामबुटांची आहेत. याच्यामध्ये रेड, ऑरेंज आणि येलो. हे येलो आहे, इकडच्या बाजूला रेड आहे. एक वेल्वेट ऍपल म्हणून आहे. बरोबर, ही वेल्वेट ऍपलची आहेत. ही पण नवीनच आणलीत का? ही पण नवीनच आणलेली आहे. अच्छा. बघा, आपण मगाचपासून आंबा, चिकू, पेरू, केळं, एक अबियू म्हणून सफरचंदाचे प्रकार. अबियू म्हणून आहे हे फळ. हे पण खायला गोड आहे. अच्छा. आपण विविध फुलझाडं, फळझाडं अनेक बघतोय. तर वेगळं काहीतरी बघायला मिळालं तर जरा बरं वाटतं. हा मलायन ऍपल म्हणून आहे. अच्छा. हा धरला आपल्याकडे की याला एक त्याच्या साखरजाम सारखाच प्रकार आहे. आणि त्याला एक अशी केसासारखे, म्हणजे परागकणासारखे त्याचे केस असतात ना, ते संपूर्ण त्या झाडाखाली पसरतात आणि गुलाबी रंगाचं सगळं माहोल होतं तयार खाली झाडाखाली. ते बघूनच चांगलं. हे लँडस्केपिंग मधलं आहे झाड आणि त्याचे साखरजाम पण खाल्ले तरी चालतात, काय प्रश्न नाही. हा जो इथे त्याचा कलर आलाय ना, गुलाबी शेड, मरून गुलाबी, तशीच त्याला फळं धरतात. खोडाला फळं लागतात. अच्छा. हा, याच्यामध्ये 30 व्हरायटी आहेत जाबोटिकामध्ये. हे आता रोप आहे. माझ्याकडे कलमं पण आणलेली आहेत, पण कलमं सध्या बरीच महाग आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही रोपं आणलेली आहेत. रोपं सुद्धा 5-6 वर्षात धरायला सुरुवात होतात. कलमं 2-3 वर्षात धरायला सुरुवात होतात. हे लिचीची झाड आहे. मित्रांनो, लिचीचं झाड बघा. काही आपल्याकडे ज्या थंड हवेच्या ठिकाणी आहेत तिकडे लिची धरतात किंवा डोंगर माथ्यावर पण आपल्याकडे चांगलं होतं का? हा, चांगली होतात. पण हे लोक आता मागणी करतात म्हणून आम्ही आणून ठेवतो. याला जरा अगदी 5-6 वर्षात धरत नाही, त्याला 8-8.5 वर्ष लागतात धरायला.
हे ओलोसोपा म्हणून एक झाड आहे, इथे स्पेलिंग त्याचं बघितलं तर. बरोबर. हां. त्याचे पान ही एक वेगळी व्हरायटी. ही काय आहे, फळच आहे काय? हे फळझाडच आहे. हे आम्हाला पण माहिती नव्हतं. हे कस्टमर म्हणाले आम्हाला झाड घेऊन या, ते आता येतील नाही. अच्छा अच्छा. ते आळूचे हे असतात तसं दिसतंय ते ना. हां. पुढे पहिल्यांदा यायची संतोलची झाड ती आंबट फळ असायचं, आता गोड संतोल आहे. बरोबर. ही ड्रॅगन फ्रूटची एक व्हरायटी आहे. मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट आहे बघा, रेड ड्रॅगन फ्रूटचं झाड बघतोय आपण. याला पण बाजारात बरीच मागणी असते. हो हो. म्हणजे साधारण नारळ एवढं फळ असतं असं म्हणायला हरकत नाही. सोललेलं नारळ एवढं हां, सोललेलं नारळ एवढं फळ असतं. पण ह्याला एक विशिष्ट खांब वगैरे करून करावं लागतं. सिमेंटचे खांब करायला लागतात, पण एकदा तो खर्च केला की नंतर काय खर्च करायला लागत नाही. याला बाजारात मागणी पण असते. बाजारात मागणी पण चांगली आणि शरीराच्या दृष्टीने पण ते चांगलं चांगलं असतं. पण याला किती वर्ष लागतात धरायला? याला आता आमच्याकडे पिशवीत भरले म्हणून हे जमिनीत गेलं तर एक 2-3 वर्षात धरायला 3-1 वर्षात 3 वर्ष तरी लागतात. पाणी लागतं का याला जास्त? पाणी एकदम कमी लागतं. कमी लागतं. हां, बरोबर. बघा, पाण्याच्या दृष्टीने पण चांगलं पीक आहे. इकडे मला वाटतं नेहमीच आपलं पपया वगैरे दिसतंय. पपया वगैरे हे तुमच्या माहितीतलंच आहे. हा तिकडे जसा आपण रेड डायमंड बघितला तसा हा बाहेरनं आणि आतून सीडलेस पेरूचं झाड आहे बघा. ही वेगळी व्हरायटी, थोडासा फरक आहे त्याच्यात नेमकं, पण ही एक वेगळी व्हरायटी आहे. तर पानं सुद्धा याची लाल असतात. त्याची पानं लाल नव्हती, याची पानं लाल आहेत, पण हा बाहेरनं पण थोडासा लाल रंगाचा असतो. इकडे सुरंगी म्हणून आहे. अच्छा. ही सुद्धा परागीकरणासाठी आंबा काजूच्या बागेत जर लागवड केली तर याला सुद्धा लवकर फुलं धरतात. बरोबर. बरीच त्याने आणलेली आहेत. हो हो. पीनट बटरचं झाड आहे बघा इथे. पीनट बटर फ्रूट. हा मोहर आलेला आहे, फळं नुकतीच लागतात त्याला. फळं आली आहेत का? हे बघा, ही बघा, ही फळं मित्रांनो इथे पीनट बटर पिकत आले फळं, ही खाऊ शकतो आपण. अच्छा. आणि हे आता होतं आपल्याकडे. अच्छा. हा. किंवा वॉटर ऍपल म्हणतात त्याला. मित्रांनो, विलायती जाम किंवा इंग्लिशमध्ये वॉटर ऍपल म्हणतात, त्याचे झाड आहे. हे तुम्हाला माहिती असेल कदाचित बऱ्याच लोकांना. बघा, वेगवेगळी नावं आणि वेगळ्या प्रकारच्या फुलं आणि फळांच्या जाती त्यांनी सतत नवनवीन काहीतरी करत असतात. हिमपसंत आंबा आहे. अच्छा. हिमपसंत आंबा. त्याच्यानंतर हा खोबरे आंबा आहे. त्याच्यानंतर हा लोणच्यासाठी खास कर्नाटकमध्ये प्रसिद्ध कापूर फ्लेवर आंबा आहे. अच्छा. जिरा लोणचं. त्याच्यावर जिरा फ्लेवर आहे. त्याच्यानंतर ह्या चांगमाई म्हणून एक आंब्याची व्हरायटी आहे. बरोबर. एक थाई कटिमन म्हणून एक आहे. त्याच्यानंतर कंचा मिठा म्हणून एक आहे. याला सुद्धा आता मोहर येऊन आंबे धरायला लागलेत बघा हळूहळू. ही आपल्या वातावरणाला रुळली, सेट झाली झाडं की ही सुरुवात होतील ही धरायला. हा कंचा मिठा थायलंडचा आंबा आहे. हा एक बाबुल डोफाला म्हणून एक आंबा आहे. हे परदेशी सगळे व्हरायटी आहेत. एक ब्रुनाई किंग म्हणून एक आहे. हा नूरजा म्हणून एक आहे. नूरजा. हा हनी ड्यू म्हणून एक आहे. हा एक बनाना रेड म्हणून एक आहे. बनाना येलो पण येतो आणि हा रेड आहे. अच्छा. त्याच्यानंतर तो मियाझाकी आहे. बघा, चवीत काहीतरी फरक, रंगात फरक असतो. पण या सगळ्या वेगवेगळ्या परदेशातल्या किंवा बाहेरच्या ठिकाणची त्यांनी रोपं आणलेली आहेत. मित्रांनो, पांढरं जांभूळ आहे बघा, पांढऱ्या जांभळाचं झाड. अजून मोठी व्हायची. काही दिवसांनी मोठी होतील आणि बरीचशी सीडलेस असतात त्याच्यात. हे बी नसलेलं आहे. याला अशी 10,000-20,000 जांभूळ धरतात या झाडाला. अच्छा. आता हे तुमच्याकडे एकच आहे ना? हा, एक आहे, पण याची कलमं केलेली आहे. अच्छा. बघा, मी आता खातो एक. मित्रांनो, हा थायलंड पिंक म्हणून नावाची जात आहे. मित्रांनो, पपनस. हे गोड पपनस आहे. हे छोट्या झाडावर आता ते धरलंय बघा, झाड केवढंच आहे. पपनस चांगलंच त्याने धरलंय. ह्या झाडावर पण आहे, ह्या झाडावर पण आहे.
या इथल्या झाडावर पण आहे. कमी वयामध्ये लवकर येतं का? हां. मोसंबा आहे. इकडे तर मोसंबाचं झाड आहे बघा, व्हेरिकेटेड मोसंबा. हे बघा मोठं, अजून मोठं होईल ते. ते बघा व्हेरिकेटेड मोसंबा, नेहमी चव वेगळी असते का याची? हां, चव मोसंबा सारखी, अच्छा, पण दिसायला ते वेगळं रंगीबेरंगी. आणि हे रेग्युलर मोसंबा, रेग्युलर. ते सुद्धा अजून मोठं व्हायचं. म्हणजे आपल्याकडे पण होतं हे. हो, होतात. मित्रांनो, ब्राझील 365 नावाचं एक झाड आहे. हा त्याचा फणस बघा, इथेचं झाड आहे बघा, किती लगडलेत. त्याच्यातले निम्मे फणस काढून झाले. हां, आणि खायला अतिशय चांगला आहे. हां, चीक कमी आहे. अच्छा, आणि याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुम्हाला की हे झाडं धरत नव्हती. ही अच्छा, आता 5-5 वर्षाची झाडं आहेत. हां, तर आम्ही धरत नव्हते म्हणून इथे कामगारांना बसायला सावलीला म्हणून फांद्या त्याच्या कट केल्या खालून, अच्छा, दोन्ही झाडांच्या. तिकडे पण हां. झाडे, आणि ते धरायला लागलं त्याच्या दुसऱ्या वर्षी. अच्छा, म्हणजे प्रत्येक झाडाचं प्रोनिंग टेक्नॉलॉजी वेगवेगळे, वेगळी आहे. हां, ती आत्मसात करायला वेळ जातो वेळ आपल्याला. जातो. तर त्याच्याप्रमाणे जर आपण शिकलो हां, तर असे आपल्याला फळधारणा लवकर मिळू शकते. मिळू शकते. किती धरले ते मोजून बघा किती. हो. ते फणस. 30 एक तरी असतील मला वाटतं या झाडातच. ते म्हणतात अर्धी काढलेली आहेत, म्हणजे 50च्या वर फणस असेल या झाडाला. आणि एक 15 फूट उंचीचं झाड आहे. बरोबर. मित्रांनो, बाहेर उन्हाचा कडाका आहे, पण या झाडांच्या आजूबाजूने फिरताना काहीसं सुखावं वाटते. मध्ये एखादी वाऱ्याची झुळूक येते. प्रभू देसाई काम करतात बघा, अतिशय सुंदर दिसते. ते काहीतरी त्यांनी एक व्हिएतनाम सुपर अर्ली जॅक नावाचं एक फणसाचं काहीतरी जात आहे, तिथे विकसित करतात. पानं आहेत ना, याच्यात पाणी साठतं. मित्रांनो, या कृष्णवाडाचं झाड आहे. या पानामध्ये पाणी साठण्याचं काम होतं. द्रोणासारखी त्याची पानं होतात. अच्छा, हे बघा, हे पावसाचं पण याचं पाणी या झाडावरनं खाली जास्तीत जास्त जमिनीमध्ये जिरतं. अच्छा, पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरावं म्हणून निसर्गाने जी सोय केलेली आहे बघा. हे बघा, हे लिंबाचंच झाड आहे, कागदी लिंबू. कागदी लिंबू तुमच्या परिचयाच आहे. तर आपण मागातपासून नर्सरीत फिरतोय आणि आपल्याबरोबर प्रभू देसाई काका पण आहेत बराच वेळ. तर आपण त्यांना पुन्हा एकदा काका धन्यवाद. आपल्याला तुम्ही भरपूर फिरवलं आणि आपण आतापर्यंत फळझाडं, फुलझाडं, वेगवेगळ्या जाती तुम्ही आणलेल्या नवीन जाती लोकांच्या मागणीप्रमाणे बघून सगळं छान वाटलं. तर तुम्ही एकदा परत ग्राहकांना काय आवाहन कराल? ग्लोबल वॉर्मिंग सगळीकडे सध्या आहे आणि आता इथून पुढे पाण्याची समस्या आणि प्राणवायूची समस्या हीच आता भासणार आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त झाडं लागवड करावी. ही आपल्या नर्सरीमध्ये सगळी बरेच अंशी फळझाडं आहे किंवा परागीकरण करून जास्तीत जास्त फळधारणा होईल अशी आम्ही झाडं इथे ठेवलेली आहेत. तर ती लागवड करून जास्तीत जास्त तुम्ही लागवड केल्यानंतर आपण वसुंधरेचं आरोग्य टिकवूया. त्याच्याबरोबर वसुंधरा आपल्याला देणारे ही सगळी फळझाडं आपल्याला फळ रूपात देणार आहेत. बरोबर. आणि त्याच्यात बऱ्याचशा प्रकारची व्हिटॅमिन्स असतात. बरोबर. तर त्याच्यामुळे आपलं शरीर टिकवणे, आपलं वातावरण टिकवणे आणि आपली सगळ्यांची पृथ्वी मातेला आपण टिकवलं तर ती आपल्याला टिकवणार आहे. तर ते आपण त्याचा योग्य मेळ घालूया. बरोबर. धन्यवाद. चालेल. मित्रांनो, आपण मगातपासून एक जवळजवळ अर्धा तास झाला आपल्याला खूप छान प्रकारे त्यांनी फिरवलं. रत्नागिरीपासून अखेच्या अंतरावर आहे. तर जास्तीत जास्त लोकांना विनंती करतो इथे व्हिजिट द्या आणि तुम्हाला वेगवेगळ्या झाडं, फळझाडं, फुलं झाडं, त्यांच्या काही वेगळ्या ज्या प्रजाती आपण मगाशी बघितल्या काही, तर त्यांचा जवळजवळ 7 ते 8 एकरचा परिसर आहे. तर इथे तुम्हाला अनेक प्रकार नवीन बघायला मिळतील जे कदाचित तुम्ही बघितले पण नसतील. त्यानिमित्ताने मी तुम्हाला एकदा पुन्हा आवाहन करतो तर या ठिकाणी भेट द्या. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रपरिवारांसोबत, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.